शिर्डी साईबाबांचे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र कोपरगाव आगारापासून केवळ 14 किलोमीटर अंतरावर कोपरगाव आगार आहे. या आगारातून प्रवाशांची मोठी रेलचेल असते. मोठ्या प्रमाणावर येथून बसची ये-जा सुरू असते. मात्र बसस्थानकासह हे आगार घाणीच्या विळख्यामध्ये सापडलं आहे. गेल्या 4 आठवड्यांपासून साई सेवा भक्त मंडळ आणि त्यांचे कार्यकर्ते सामाजिक बांधिलकीतून आगाराची स्वच्छता करत आहेत. 2 आठवड्यांपूर्वी आगार प्रमुख प्रभाकर बेलदार यांना बसस्थानक परिसर स्वच्छ करावा यासाठी विनंतीही करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना बेलदार यांनी आगार स्वच्छ करून घेतो असं आश्वासन दिलं होतं. मात्र सर्व कार्यकर्ते रविवारी स्वच्छता करण्यासाठी गेले असता त्यांनी बसस्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या चालक आणि वाहकांच्या विश्रांतीगृहात स्वच्छता करत तेथील दारू बाटल्यांसह इतर सर्व घाण लोटत आणून ती विभाग नियंत्रक चौकशी कक्षामध्ये आणून टाकली आणि पुष्पहार घालत गांधीगिरी केली. यावेळी आगार प्रमुख बेलदार आणि वाहतूक नियंत्रक म्हणून M.K. पवार हजर होते. आगार प्रमुख बेलदार यांनी या सर्व घाणीबाबत जाब विचारण्यासाठी मंडळाचे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे, मनोहर कृष्णानी, दादा उगले, अमित आढाव, वकील मनोज कडू, अनिरुद्ध घुगरी, स्वराज सूर्यवंशी या आगारामध्ये जात त्यांना घेराव घातला. याबाबत प्रभारी आगार प्रमुख प्रभाकर बेलदार म्हणाले की विश्रांतीगृह आणि बसस्थानक स्वच्छतेसंदर्भात वाहतूक नियंत्रक R.V. माळी आणि बसस्थानक प्रमुख B.Y. कोते यांच्यावर नोटिसा बजावून त्याचा अहवाल विभाग नियंत्रक उदय पाटील यांच्याकडे पाठवणार असल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं. करतो माझ्याकडे स्वीपरच नाही सध्या, एकच बाई आलेली आहे आणि एक आजारी पडलेला आहे. आणि तसं ते काय जर ही 2 माणसं गेली तर मला कॉन्ट्रॅक्ट बेसवर व्यवस्थित खाजगीवाल्याकडून करून घ्यायचं, पण नेमकं हे 2-3 माणसं रेग्युलर असल्यामुळे ते पण काय करते म्हणाले 3 हप्त्यापासून नाही. 3 मागण्या त्या मी 3 महिन्यापासून मागणी करतोय भाई कॉन्ट्रॅक्ट बेसवर द्या, कारण बाहेरचे लोक स्टँड साफ करता म्हटलं. आणि मी संजय काळे यांचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे तिथे वरती वरिष्ठ ऑफिसला. बसाचा प्रॉब्लेम स्टँड मोठं आहे आणि प्रवासीचे आरोग्य धोक्यातच घालायचे. डांबरीकरण होते तोपर्यंत घाणच राहणार आहे. तर ठीक आहे, डांबरीकरण तर ते म्हणजे आपले स्टँड नवीन चालू होणार आहे, या महिन्यात पाडतात त्या महिन्यात अजून काही कामाला सुरुवात झालेली नाही. याला जबाबदार कोण? याला वरिष्ठ ऑफिसर मंजुरी आली पण अजून कामाची सुरुवात झाली नाही. हे स्टँड मागच्या दिवस म्हटलं ही एक जी ड्रेनेजची घाण होती पाणी, ती ड्रेनेज साफ करून द्या. कालच मी ती 200 रुपये देऊन ती पलीकडची गटर साफ करून घेतलेली. एकदमच अवस्था झाली, लीक झालेली आहे. ते दारूच्या बाटल्या आढळल्या. दारूच्या बाटल्या तर वॉचमॅन ठेवलेलं आहे, वॉचमॅनला वारंवार सूचना दिलेली आहे आणि तसं मी त्यांच्या सहाय्यसुद्धा घेतलेलं आहे. मी करतोच कारवाई. आता नेमकं रात्री कोण होतं काय होतं ह्या दारूची बाटली नेमकी कोणाच्या, प्रवाशांच्या का ड्रायव्हरकडूनच? मी शोधतो सांगतोच. कधी शोधणार? लगेच आता वॉचमॅन रात्री कोण होतं पाहतो मी. 3 हप्त्यापूर्वी तुम्हाला यांनी इशारा दिला होता, त्या काही कारवाई नाही केली तुम्ही? नाही, कार्यवाही तर चालू दररोजच्या रोज साफ करावं लागतं स्टँड असल्यामुळे प्रवासी म्हणजे रोज इतक्या बाटल्या सापडते का? नाही, मग या बाटल्या रोजच्या बाटली इतक्या आहेत का? ह्या बाटल्या रोजच्या आहे का? नाही, या कुठेतरी पेट्याची पण संख्या जास्त, त्यामुळे पेटीवर मागे पडेल वगैरे असतील तर पाहावं लागेल. मग किती दिवसापूर्वीचे आहे? आणि वरच्यावर तर ते किती दिवसापूर्वी? जे शुपर आहे ते वरच्यावरती फक्त साफ करून परंतु पेट्या उचलून तुमचं त्याच्यावर लक्ष नाही? लक्षात आमचं जो स्थानक प्रमुख आहे त्यांना काम नेमून दिलेले. एक माळे R.V. माळे आणि आपला B.Y. कोते स्थानक प्रमुख आहे, मी त्यांना विचारणा करतो. स्थानक प्रमुख असं कारभार आहे, त्याच्यावर काही कारवाई नाही? मी कार्यवाही करतो त्याच्यावर, मी ते अहवाल सादर लगेच करतो स्थानक प्रमुखावर. याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे आणि मनोहर कृष्णांनी यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रवासी आहेत हे एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावरती आपला जीव शांतपणे झोपतात गाडीमध्ये. हे दारूच्या बाटल्या एवढ्या 50-100 बाटल्या एका 8 दिवसामध्ये सापडतात तिथे. याचा अर्थ काय? प्रवासी असुरक्षित आहे आणि तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन ढासळलेलं आहे. तुम्हाला तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशन तुमच्या इमारतीमध्ये, तुमच्या ऑफिसच्या बोकांडी, तुमच्या घरात शेजारी जर एवढ्या दारूच्या बाटल्या पडतात, दारूचा गुत्ता तयार झाला तरीही तुम्ही बघत नाही त्याचं. आणि तेव्हा मागच्या 15 दिवसापूर्वी तुम्हाला त्या बाटल्या पण दाखवल्या होत्या तिथे पडलेल्या, तरी तुम्ही 15 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं करेक्टिव्ह मेजर घेतलेलं नाही आहे. आम्ही तुमच्याकडे सत्याग्रह करणार आहे याच्यावर. आता ह्या एवढ्या गोष्टी करता स्पष्टीकरण मी ऐकणार नाही, कारण काय आहे, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, नो एक्सप्लेनेशन इज निडेड. आम्हाला स्टँड संपूर्णपणे साफ पाहिजे, कुठल्याही प्रकारचा कचरा स्टँडवर पडला नाही पाहिजे. तुमच्याकडे 4 स्वीपर्स आहेत, हे का तुम्ही तुमची जबाबदारी, जर स्वीपर नसतील तर तुम्ही स्वीपर आणण्याची जबाबदारी तुमची आहे, एसटी स्टँड साफ ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही कुठले कारण देण्याचं आम्हाला अपेक्षित नाही आहे. आम्हाला स्टँड साफ पाहिजे, बाकी नो एक्सक्यूज. आला असतो त्याला कन्सिस्टंट
स्वच्छता ही मिळालीच पाहिजे. घाण दिसली तर ती घाण तुमच्या टेबलवर आणून टाकू. आता तर फक्त आम्ही दारूच्या बाटल्या तुमच्या कंट्रोल रूम समोर ठेवल्या, या त्या टेबलवर घाण आणून टाकू. आम्हाला स्वच्छता पाहिजे म्हणजे पाहिजे, बाकी काहीच माहीत नाही. आम्हाला तुम्ही शासकीय कामात अडथळा आणला म्हणून खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाका, आम्ही जायला तयार आहे. पण आमचा देश स्वच्छ व्हायला पाहिजे, आमचा स्टँड स्वच्छ व्हायला पाहिजे, ही आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला. याची आता समजा. नगर जिल्ह्याचे तुम्हाला एक पारितोषिक मिळालं उत्कृष्ट कामगिरीचे, काय पुढे गेले 2009ला काहीच नाही. नंतर सगळं वाटोळं झालेलं, सगळं या धुळीमुळे सगळ्या गावात धूळ येते. आम्ही तर कोपरगाव नगरपालिकेचं वाटोळं बस स्टँडमुळेच होतं. सगळी धूळ, सगळं ते पाण्याचा हे राहतं तुंबलेलं कचरा घाण, तीच गाडीला उडून ती सगळं मेन रोडला येते. ती 3 वर्ष झाला. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, AS9 मीडिया, कोपरगाव.